नमस्कार. आज आपण कटाची आमटी कशी करायची ते पाहूयात. इथे मी कटाच्या आमटीसाठी गॅसवर एक पॅन तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर जवळपास एक 2 चमचे तेल घातलेलं आहे. 2 चमचे तेल थोडंसं गरम होत आलं की याच्यामध्ये आधी आपल्याला सुकं खोबऱ्याचे काप, आलं आणि लसूण हे व्यवस्थित असं एक लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता कटाची आमटी म्हणजे काय, की जेव्हा आपण पुरणपोळीसाठी डाळ शिजायला घालतो, तेव्हा त्या डाळीचं जे पाणी असतं त्याला येळवणी म्हणतात आणि त्या येळवणीचीच आपण कटाची आमटी करतो. आणि पुरणपोळीसाठी जी शिजायला घातलेली डाळ आहे, त्यातली थोडीशी डाळ आपण बाजूला काढून ठेवतो. पुरणपोळी सोबत जेव्हा आपण खातो, कटाची आमटी सुद्धा आपण खाऊ शकतो. आता जवळपास एक 3 मिनिटं लागतात. गॅस मीडियम ठेवून व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण खोबरं, आलं आणि लसूण हे भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकता भाजून माझं झालेलं आहे हे. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. मस्त. आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे आणि तोही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. हा आपण कटाच्या आमटीसाठीचा लागणारा मसाला तयार करत आहोत. कटाच्या आमटीसाठी खरं तर टोमॅटोची गरज नसते, म्हणून एवढेच मसाले सफिशियंट आहेत. एक 2-1 मिनिटांमध्ये कांदा मोठा गॅसचा फ्लेम करा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सेम असा परतून घ्या. मस्त. पाहू शकता तुम्ही कांदाही व्यवस्थित असा आपला भाजला गेला आहे. आता हे सुद्धा मिश्रण एका प्लेटमध्ये काढून मी थंड करायला ठेवते. आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. सुरुवातीला खोबरं, आलं, लसूण याचं वाटण आपण करून घेऊयात. पाणी न घालता आणि थोडीशी मुठभर अशी धुतलेली कोथिंबीर आपण घालून घेऊयात. मस्त. आता हे आपलं खोबरं कोथिंबीरीचं वाटण झालेलं आहे आणि याच्यामध्ये भाजून घेतलेला जो कांदा आहे तो सुद्धा थोडंसं पाणी घालून आपण बारीकसर असं वाटून घेऊयात. मस्त. एकदम थोडंसं पाणी घालून बारीक अशी प्युरी करून घेऊयात. आता वाटण आपलं बारीक करून झालेलं आहे. आता कटाच्या आमटीसाठी गॅसवर कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये जवळपास एक 6 चमचे तेल घालायचं. कटाच्या आमटीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं तरच कट चांगला येतो आणि आमटीला चवही खूप चांगली येते. तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला फोडणीचं सर्व साहित्य जसं की मोहरी, जिरं पाहू शकता. मस्त मोहरी जिरे तडतडले की आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची भरपूर सारी पानं घालायची आहेत. कटाच्या आमटीसाठी कढीपत्ता भरपूर घालावा म्हणजे फोडणी खमंग लागते. मस्त. आता हे सर्व तडतडलं की आपल्याला एक हिंग घालायचं आहे. अगदी थोडं चिमूटभर हिंग घाला. पाव चमचा हळद घाला. आणि आता सगळे मसाले भरभर घालून घेऊयात आपण तेलामध्ये. जसे की लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे. इथे मी आता काश्मीरी रेड चिली छोटा चमचा फुल भरून घेतलेला आहे. रंग खूप छान येतो. घरातला गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि हे सगळं मिश्रण पटकन हलवून याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात. याने काय होतं मसाले तेलामध्ये जास्त करपत नाही आणि करपटाची टेस्ट येत नाही. व्यवस्थित 1 मिनिटभर आपण हा मसाला सर्व वाटणाला लागून होईपर्यंत आपण किंवा तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. खूपच छान. आता मिनिटभर माझं झालेलं आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा एक 30 सेकंद हा मसाला मी भाजून घेते आहे. तर मसाला माझा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता तेलही सुटलेलं आहे. आता पुरणपोळीसाठी जेव्हा डाळ शिजायला घालतो तेव्हा अशी येळवणी आपण काढून घेतो. त्यातली डाळ मी आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून हे पाणी या वाटणामध्ये घातलेलं आहे. आता गरजेप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट आमटी हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. मस्त. मला अजूनही थोडीशी आमटी अशी घट्ट वाटतेय तर मी थोडंसं अर्धी वाटी अजूनही त्याच्यामध्ये पाणी घालून घेतेय.
व्यवस्थित, कारण नंतर नंतर डाळ असल्यामुळे थोडंसं आमटी घट्ट होऊ शकते. म्हणून थोडंसं सुरुवातीला पातळ केली तरीही चालेल. आता चवीप्रमाणे मीठ घाला याच्यामध्ये. तोपर्यंत शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा. आणि आता थोडासा गूळ घालून आपण या आमटीला व्यवस्थित अशी उकळी काढून घेऊयात. एक 5च मिनिटं उकळी झाली की आमटी अशी झाकून ठेवा आणि जेव्हा खायची असेल तेव्हा सर्व्ह करा. पुन्हा भेटूयात शुभदाच रेसिपीमध्ये. थँक यू.